नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे काल झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम सादरीकरणाबाबत गोंधळ झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित असताना वंदे मातरमची वेगळी संगीतबद्ध आवृत्ती ध्वनिक्षेपकावर वाजवण्यात आली. या प्रकारावर शिंदे यांनी आपल्या भाषणातून संयोजकांना सुनावले. मुंबई महानगरातील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहार उपयोगी मराठी भाषा शिकवण्यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा सांगता समारंभ काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमधूनही समोर आले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रथम वंदे मातरम, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत वाजवण्यात येणार असल्याचे निवेदकांनी सांगितले. मात्र त्यानंतर वंदे मातरमची अपेक्षित सादरीकरण पद्धत न राहता वेगळी आवृत्ती वाजवण्यात आली. ही आवृत्ती सुमारे 4 मिनिटे सुरू होती. दरम्यान 28 जानेवारीला गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमच्या 6 कडव्यांच्या सादरीकरणाला महत्त्व देण्यात आले. तिचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे भाषण संपविताना वंदे मातरमच्या आवृत्तीवरून नाराजी व्यक्त केली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात संसदेने मान्यता दिलेले अधिकृत वंदे मातरम गायले जावे असे संयोजकांना सुनावले. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ठाणे महापालिकेने शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसवले. मात्र बोर्ड चालवण्यासाठी आवश्यक वायफाय उपलब्ध नसल्याची बाब काल झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उघडकीस आणले. काही ठिकाणी जुने डिजिटल बोर्ड आणि CCTV बंद आहेत, तर शिक्षकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नवीन डिजिटल वर्गाच्या नावाखाली खर्च करून नेमका विद्यार्थ्यांना किती फायदा होणार आहे असा प्रश्न उपस्थित करत नगरसेवकांनी याबाबत सविस्तर माहिती देण्याचा आग्रह धरला. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आतापर्यंत 455 डिजिटल वर्ग करण्यात आले असून त्यापाठोपाठ आणखीन 70 डिजिटल वर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तब्बल 1,99,00,000 खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव काल सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आला होता. यावेळी नगरसेवकांनी या योजनेवरून प्रश्न उपस्थित केले. ठाणे महापालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा दावा प्रशासन करत असे असले तरी प्रत्यक्षात डिजिटल बोर्ड बसूनही अनेक शाळांमध्ये वायफायच नसल्याची बाब सभेसमोर आले. डिजिटल वर्गासोबतच शाळांच्या मालकीचा मुद्दा शिंदे सेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या नावावरच शाळा नसतील तर त्या ठिकाणी डिजिटल वर्ग करून का उपयोग असा सवाल त्यांनी केला. महसूल आणि महापालिकेच्या नोंदीमध्ये तफावत असल्याने आधी शाळांची मालकी निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात मराठी भाषा आली पाहिजे यात गैर काहीच नाही. मराठीचा आग्रह हा माणसे जोडण्यासाठी होता, कोणाला त्रास देण्यासाठी नव्हता. तसेच मराठी शिकणाऱ्यांची टिंगल करण्याऐवजी त्याला मदत करा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई महानगरातील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहार उपयोगी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आले. या चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सांगता समारंभ काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्याचे हे अभियान राज्यातील महत्त्वाच्या 5 योजनांपैकी एक आहे. मराठी भाषा शिकणे ही सक्ती नसून भक्ती आहे. मराठी भाषा अभियानाची धडाकेबाज सुरुवात झाली असून हे अभियान यापुढेही सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाषेचा अभिमान बाळगा, भाषा जोडा, माणसे जोडा असे आवाहनही त्यांनी केले. कायद्याचा बडगा दाखवून भाषा शिकवता येत नाही. इच्छाशक्ती असेल तरच सर्व काही करता येते. आमची इच्छाशक्ती होती म्हणूनच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेता आले असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री असताना अनेक कल्याणकारी योजना राबविल्याचा उल्लेख करत महाराष्ट्र वेगाने पुढे जात असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर.
TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे क्लस्टर विकास कंपनी या नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावात सत्तेत सहभागी असलेल्या भाजप नगरसेवकांनी काल झालेल्या सर्वसाधारण सभेत तीव्र विरोध केला आहे. क्लस्टर प्रकल्पाला विरोध नसून नव्या कंपनीला आक्षेप असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. कंपनीच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पाला खो घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या नगरसेवकांचा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेनेने प्रस्ताव मंजूर केला. या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना दिसून आला आहे. ठाणे शहरातील बहुचर्चित क्लस्टर प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावावरून काल झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कंपनी स्थापन करण्यामागचा नेमका हेतू, कंपनीची रचना, कार्यपद्धती, संचालकांची नियुक्ती आणि त्यांचा अनुभव याबाबत प्रस्तावात स्पष्टता नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला प्रश्नाची सरबत्ती केली. क्लस्टरला विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच नव्या कंपनीची गरज काय, तिची नियमावली काय आणि संचालक कोण असणार याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. कंपनीच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पाला खो घातला जाण्याची शक्यता व्यक्त केली. क्लस्टरला हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत घरे आहेत. त्यांचा प्रश्न क्लस्टरच्या माध्यमातून कसा मार्गी लावणार याची माहिती द्यावी. तर नवीन कंपनी स्थापन करण्यात येत आहे, मात्र तिची नियमावली अद्याप स्पष्ट नाही. कंपनी स्थापन करण्यामागचा हेतू, रचना, कार्यपद्धती आणि नियमावली याबाबत संपूर्ण माहिती द्यावी आणि त्यानंतरच प्रस्ताव सूचनेसह मंजूर करावा अशी मागणी भाजप नगरसेवक अमित सराय यांनी केली. तर शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी सूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरल्याने सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणे बदलते, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्रांच्या माध्यमातून मांडावा असे नमूद करीत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्याने उघडा ठेवावा लागतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशोक शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संके, उतळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वत्सकनगर प्रभाग समिती अध्यक्ष जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता भोईर, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते
नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघोले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे दिलीप शिंदे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की छायाचित्रकारांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.